नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी.के. इन मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये देखील बघा आपण पोलीस भरती परीक्षेसंबंधित 25 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. बघा पोलीस भरती परीक्षा आता लवकरच होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात नसेल केलीत, तर आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करा. बघा तुमच्यासाठी आजचा पहिला प्रश्न आहे, की सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? 4 ऑप्शन आहेत. तर बघा ऑप्शन ए इथे उतरेल ना, फलटण शुगर वर्क नावाचा पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला. प्रश्न क्रमांक 2 दिलाय, की मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कुठे आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कुठे आहे? तर ते वाईला आहे. ठीक आहे. सातारा जिल्ह्यातील वाई येथे आहे. 1990 मध्ये 80 मध्ये याची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती रचना समर्थ रामदासांनी लिहिलेली नाही आहे? दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके हे 3 समर्थ रामदासांनी लिहिलेले आहे. तर ऑप्शन सी अपरोक्षानुभूती हे आदिशंकरा यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, की दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे? 4 ऑप्शन आहेत. औदुंबर म्हटलं की हे येतं सांगली जिल्ह्यात. ऑप्शन बी ते उत्तर होईल. विद्यार्थी मित्रांनो सोबत बघा तुम्ही पोलीस भरती परीक्षेची तयारी करताय आणि तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारल्या गेलेल्या PYQ क्वेश्चन्सची PDF पाहिजे असेल तर तुम्हाला 8104888941 या नंबरवर मेसेज करायचा आहे. तुम्हाला मी तुरंत लगेच PDF सेंड करेन. तुम्हाला 99 रुपये पाठवायला लागतील मला. मी तुम्हाला लगेच PDF या प्रश्नांची देऊन जाईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली? 4 ऑप्शन आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 ला. तारीख काय होती? तर 27 सप्टेंबर 1925 ला. कोणी केली? डॉक्टर बळीराम हेगडेवार. त्यांचा फोटो इथे बघू शकता तुम्ही. यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 6 दिलाय, की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येते? आता सिंधुदुर्ग जिल्हा म्हटलं की कोकणात गोवा राज्याच्या बाजूला म्हणजे गोवा राज्यात प्रवेश करता येते हा तेरेखोल पुलामुळे. प्रश्न क्रमांक 7 दिलाय, की मराठ्यांच्या इतिहासात प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला? मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत कोणी इंग्लिशमध्ये? तर ऑप्शन सी जेम्स ग्रँड डफ यांनी ग्रंथबद्ध केला. प्रश्न क्रमांक 8 आहे, की महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिलेले नाही आहे? लक्षात ठेवा, फुलेंनी या 4 पैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही आहे? तर शिवाजीचा पोवाडा महात्मा फुले, गुलामगिरी देखील महात्मा फुले यांचं पुस्तक आहे आणि इशारा देखील महात्मा फुले यांचंच पुस्तक आहे. तर ज्योती निबंध हा फुलेंनी नाही तर चंद्रहास जोशी यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 9 दिला आहे, की गोल्डमॅन सॅक्सच्या अहवालानुसार भारत कोणत्या वर्षी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल? तर गोल्डमॅन सॅक्सनुसार त्यांच्या अहवालानुसार 2075 ठीक आहे 2075 पर्यंत भारत ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. प्रश्न क्रमांक 10 आहे, की आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? आंतरराष्ट्रीय न्यायासाठी. तर ऑप्शन ए 17 जुलैला. ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 11 आहे, की 1927 ला कर्मवीर भाऊराव यांच्या मिश्र वसतिगृहाला कोणी भेट देऊन त्यांचा गौरव केला? 1927 ला. बघा महात्मा गांधी यांनी त्यांच्या मिश्र वसतिगृहाला भेट देऊन त्यांचा गौरव केला. प्रश्न क्रमांक 12 आहे, की होम रूल चळवळीशी निगडीत कोण होते? बघा 4 ऑप्शन आहेत. होम रूल चळवळ म्हटलं की डॉक्टर ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांचं नाव लक्षात ठेवा. तर बघा पहिली होम रूल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली. तर त्याच वर्षी 1916 ला ठीक आहे अड्यार मद्रासमधील अड्यार येथे डॉक्टर ॲनी बेझंट यांनी त्यांची होम रूल लीग स्थापन केली. 1916 ते 1918 पर्यंत सुमारे 2 वर्ष ही चळवळ सुरू राहिली. ठीक आहे, क्लिअर? बघा 13वा प्रश्न. उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते? बघा ऑप्शन वाचा जरा.
तर ऑप्शन बी 1930च्या सविनय कायदेभंग या चळवळीचे असे वर्णन केले जाते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारतातील सूचना प्रौद्योगिकी कंपनी विप्रोचे सीईओ कोण आहेत? तर विप्रोचे सीईओ कोण आहेत सध्या? तर थियरी डेलापोर्टे. ठीक आहे. थियरी डेलापोर्टे हे विप्रोचे सीईओ आहेत. पुढचा प्रश्न आहे की 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली होती? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. 1905 म्हटलं की बंगालची फाळणी ही लॉर्ड कर्झन, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 16 आहे की ब्रह्मपुत्रा ही नदी भारतातून कोणत्या देशामध्ये जाते? बघा, ही जी ब्रह्मपुत्रा नदी आहे ही भारतातून कोणत्या देशामध्ये जाते? तर हे आहे बांगलादेश, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 17 काय दिले बघा, एलॉन मस्कने आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI कंपनी सुरू करण्याची घोषणा केली. त्या कंपनीचे नाव काय? तर इलॉन मस्कच्या कंपनीचं नाव आहे ते म्हणजे XAI. ठीक आहे, XAI. तर ट्विटर देखील एक्स या नावाने ओळखलं जातं. twitter.com वर आता तुम्ही गेलात की तो तुम्हाला डायरेक्ट रिडायरेक्ट करतो x.com वर. प्रश्न क्रमांक 18 आहे की अपर्णा दररोज अभ्यास करते या वाक्याचा काळ ओळखा. अपर्णा दररोज अभ्यास करते, तर हे रीती वर्तमान काळ होईल. ऑप्शन बी उत्तर होईल इथे. प्रश्न क्रमांक 19 आहे की खालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द कोणते? खालीलपैकी कानडी भाषेतून मेज, हुकूम, दाब की खलबत्ता? तर ऑप्शन डी खलबत्ता हा कानडी भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. पत्रकार या पुलिंग नावाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. पत्रकार, तर बघा ऑप्शन ए पत्रकर्ती. ठीक आहे, पत्रकार हा पुल्लिंग नाव आहे आणि स्त्रीलिंगी नाव होईल पत्रकर्ती. प्रश्न क्रमांक 21 आहे की सुप्रसिद्ध अड्याळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येते? अड्याळ घोडा यात्रा, तर अड्याळ घोडा यात्रा म्हटलं की ऑप्शन डी भंडारा जिल्ह्यात आयोजित करण्यात येते. प्रश्न क्रमांक 22 आहे की पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा. कांत, बायको, भार्या की कांता? तर ऑप्शन ए कांत हा पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द नाही आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे की दाती तृण धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. दाती तृण धरणे, तर बघा शरण येणे, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 24 आहे खग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. खग, तर खगला विहंग हा समानार्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे की समानार्थी शब्द निवडा. सिंहला समानार्थी शब्द निवडायचा आहे, तर काय येईल उत्तर? तर ऑप्शन बी केसरी. केसरी इथे उत्तर होईल. ठीक आहे. तर 25 महत्त्वाचे प्रश्न बघितले आपण पोलीस भरती संबंधी. या 25 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती खाली कमेंट करून नक्की सांगा. सोबत क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की माहितीच्या शोधासाठी समर्थित असणाऱ्या वेबसाईटला काय म्हणतात? 4 ऑप्शन आहेत. इन्फॉर्मेशन वेबसाईट, पर्सनल वेबसाईट, सर्च इंजिन की वरीलपैकी नाही. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट करून सांगायचं आहे. आणि बघा पोलीस भरती संबंधित 10,000 प्रश्नांची PDF आतापर्यंत हजारहून जास्त मुलांनी घेतलेली आहे. तुम्ही अजूनही घेतली नसाल, या नंबरवर माझ्या मेसेज करा, मी तुम्हाला PDF शेअर करतो. आणि चॅनलवर नवीन असाल तर GK इन मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.